फोरहेडवरती इतकी जागा आहे की एखादी स्कूटी पार्क होईल असं बोलली ती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज ना मी एक माझ्यासोबत घडलेला किस्सा सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे ना माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिने मला बॉडी शेमिंग केलं होतं. असेच खूप किस्से सांगणार आहे मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेले. लेट स्टार्ट फ्रॉम माय फोरहेड. तर माझे ना काही फ्रेंड्स आहेत गावामधल्या, खूप छान होत्यात, लहानपणीपासूनच्या फ्रेंड्स आहेत. तर आम्ही ना दर महाशिवरात्रीला असं भेटायचा प्लॅन करतो दर महाशिवरात्रीला, कारण तेव्हा सगळे लोक आलेले असतात. ती लोक मुंबईला राहतात. तर तेव्हा ना आम्ही सगळे भेटलो होतो एका फ्रेंडच्या घरी आणि तिथे आम्ही सगळे गप्पा मारत होतो. आम्ही 4 जणी होतो. तर त्याच्यातून ना अचानक असा विषय झाला. अचानक म्हणजे एक मुलगी रील्स बघत होती, त्याच्यामध्ये काहीतरी स्कूटीचा विषय निघाला. तर ना त्याच्यामध्ये अचानक स्कूटीचा विषय निघाल्यावर एक मुलगी होती ना, जी माझी खूप खास फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड होती लहानपणापासूनची. तर ती अचानक अशी म्हणली की वैशूच्या फोरहेडवरती इतकी जागा आहे ती पार्क होईल असं बोललेली ती लिटरली. पण त्या पॉईंटला म्हणजे मला आला थोडासा राग, पण मी लक्ष नाही दिलं. बोलली की माझी फ्रेंड आहे, बोलू शकते एवढं ती, आणि आहे पण फोरहेड मोठा. तर त्याच्यानंतर ना माझ्यासोबत जी एक मुलगी बसली होती, 2 मुली होत्या एक्स्ट्राच्या, ते एक मुलगी तर काहीच बोलली नाही, तिचं काय नाही एवढं. पण दुसरी जी होती ना ती बोलली. ती नंतर, त्याच्या आधी जेव्हा ही मुलगी मला असं बोलली तेव्हा मी तिला म्हटलं की असू दे, तुझं पण काही छोटा नाही आहे असं म्हणली मी तिला, माझ्या फ्रेंडला जी बोलली होती. तर त्या पॉईंटला ती दुसरी मुलगी तिचं काय लेणं ना देणं मध्येच बोलली की तिचं ठीक तरी आहे, तुझं जरा जास्तच आहे असं मला बोलली. तिचं काहीच लेणं देणं नव्हतं, तरी पण ती मध्येच अशी बोलली की तिचं ठीक तरी आहे, तुझं जरा जास्तच आहे असं म्हटली ती. तर त्या पॉईंटला ना म्हणजे मला राग नाही आला, मला असं वेगळंच फील झालं की अरे बापरे, इतकं मोठं आहे का माझं फोरहेड, असं मला फील झालं. आणि मग मी काहीच बोलत नव्हते. जवळजवळ 5-10 मिनिट मी बसलेले त्यांच्यात, पण मी तिथे नव्हतीच. मी विचार करत होते, अरे यार, इन्सिक्युरिटीज येतात ना आपल्याकडे अशा गोष्टी झाल्यावरती. तर तिच्यामुळे मला असं फील झालं इन्सिक्युअर, आणि मग मी तिथून न काही सांगता निघून गेली घरी माझ्या. घरी निघून आली त्याच्यानंतर मला ते कॉलवर कॉल्स करत होत्या की अरे नाही, सॉरी, चुकून बोललो वगैरे वगैरे. चुकून बोलण्याच्या गोष्टी तर नव्हत्याच या. आहे फोरहेड मोठा, त्याचा काय नाही इश्यू एवढा. त्याच्यानंतर मला असं नोजवरून पण खूप सारं बॉडी शेमिंग झालेली आहे, म्हणजे कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये. जर का तुम्हाला चांगले फ्रेंड्स नाही मिळाले ना, तर तुमची लाईफ पूर्ण खराब होऊन जाणार आहे. युनिव्हर्सिटी लाईफ पूर्ण बेकार होऊन जाणार. आणि जर चांगले फ्रेंड्स भेटले तर मग सॉर्टेड आहे. मला असं वाटत होतं फर्स्ट इयरला की खूप चांगले फ्रेंड्स आहेत. पण नंतर मग ते बॉडी शेमिंग की तू बारीकच आहे, तू खात जा, वाराला तर उडून जाशील, हे अशा गोष्टी ऐकायला भेटल्या. आणि एवढ्या खास फ्रेंड्सकडून हे थोडं विचित्र वाटलं मला. पण ठीक आहे, ॲटलिस्ट 4 तरी फ्रेंड्स आहेत अवेलेबल, बाकी तर कोणच नाही आहे लाईफमध्ये. असं युनिव्हर्सिटी लाईफ तर खराबच झाली माझी, कारण मला फ्रेंड्सच बनवता नाहीत. तर हेच सांगायचं होतं मला की बॉडी शेमिंग होत राहील, तुम्ही लक्ष नका देऊ. आणि म्हणजे त्या पॉईंटला मी रागवले होते त्या मुलीवरती, आणि मी बोलणं पण बंद केलं होतं 4-5 दिवस. पण नंतर मी म्हटलं की काय करायचं आहे भांडून, ती बोलली असेल समजा, पण ती वाईट आहे, आपण थोडी होत. ती वाईट असं नाही, म्हणून मी वाईट आहे ती, नाही तर ती हा व्हिडिओ बघेल नाही, मला म्हणजे बोलणं बंद करेल. चांगली आहे ती खूप, फक्त तोंडावरती बोलते एवढंच. हां, आवडतात मला त्या लोक, लहानपणापासूनची फ्रेंडशिप आहे. तर एवढ्याशा गोष्टीवरून मी तोडू नाही शकत, म्हणून मग मी स्वतःहून बोलायला सुरुवात केली तिच्याशी. हेच मला ह्याच्यातून एवढंच सांगायचं होतं की बॉडी शेमिंग करतील लोक, पण जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल ना, तेव्हा बरोबर ते लोक विसरून जातील सगळ्या गोष्टी. अजून खूप किस्से आहेत तसे बॉडी शेमिंगवरती, पण ह्याच रिलेटेड आहेत की बारीक आहे, वजन असं. म्हणजे मी खूप मोठी आहे, 3rd इयर इंजिनिअरिंग करते तरी मी छोटी दिसते, याच्यावरून खूप बॉडी शेमिंग होते. बट लक्ष नाही द्यायचं, हेच सांगायचं होतं मला. आणि हां, ते पण झालं की ते गोष्ट झाल्याच्यानंतर मला असं आठवलेलं की काय बोलायला पाहिजे होतं आर्ग्युमेंटमध्ये. पण
बरं झालं ते मला त्या पॉईंटला नाही आठवलं, उगीच भांडणं वाढत गेली असती आणि विषय झाला असता जास्त आणि फ्रेंडशिप तुटली असती उगीच. मला जपायला आवडते फ्रेंडशिप, तोडून टाकावा मला नाही वाटत. माझ्याकडे असे खूप किस्से आहेत जे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या जर्नीमध्ये. फक्त माझ्याकडे थोडा कॉन्फिडन्स येण्याची जरूर आहे. मला अजून कॅमेरा फिअर आहे थोडा थोडा, पण मी ट्राय करत राहणार आहे. बाय.